आदरणीय अध्यक्षस्थानी विराजमान मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज मी ज्या महामानवाबद्दल बोलणार आहे तो फक्त एक व्यक्ती नव्हता, तो एक विचार होता, तो एक क्रांती होता, तो एक युग पुरुष होता। ते म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शून्यातून केली सुरुवात, अजरामर झाले इतिहासात। शून्यातून केली सुरुवात, अजरामर झाले इतिहासात। आंबेडकर असं त्यांचं नाव, आपणा सर्वांचे भीमराव, आपणा सर्वांचे भीमराव। संघर्षातून उभे राहिलेले हे महामानव। 14 एप्रिल 1891 मध्ये महू येथे एका बालकाचा जन्म झाला। हा जन्म केवळ एका बालकाचा नसून हा जन्म खऱ्या अर्थाने एका नव्या क्रांतीचा होता। बाबासाहेबांना लहानपणापासूनच अपमान, भेदभाव आणि मतभेद सहन करावे लागले होते। असाच त्यांचा शालेय जीवनातील एक प्रसंग आहे। त्यावेळी बाबासाहेब इयत्ता 5वीत होते। इंग्रजांचं राज्य होतं आणि अशातच एक इंग्रज अधिकारी त्या शाळेला भेट देण्यासाठी येतात। ते इंग्रज अधिकारी शाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारतात। एकाही विद्यार्थ्याचा हात वर नसतो, मात्र साहेब मी उत्तर देतो म्हणून उमऱ्या बाहेरच्या इयत्ता 5वीतल्या माझ्या बाबासाहेबांचा प्रत्येक प्रश्नाला हात वर असतो। हे पाहून तो इंग्रज अधिकारी त्या मास्तरांना म्हणतो, अहो मास्तर, तुमच्या शाळेची लास्तर एका उमऱ्या बाहेरच्या पोरानं राखली मास्तर। हे ऐकून त्या मास्तराची मान खाली जाते आणि नाव काय बाळा तुझं? म्हणून इंग्रज अधिकारी त्या बाबासाहेबांना विचारतात। बाबासाहेब म्हणतात, माझं नाव भीमराव आहे, पण सर्वजण मला भिवा म्हणतात। बर भिवा, मला सांग इथून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? हा प्रश्न ऐकताच बाबासाहेबांचे डोळे अश्रूंनी दाटून येतात। बाबासाहेब म्हणतात, मला माहित नाही इथून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे। साहेब मी सांगू शकत नाही या पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे, पण साहेब मी एवढं मात्र सांगू शकतो, माझ्यासाठी जर सर्वात लांबचा ग्रह कोणता असेल ना, तर तो त्या वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला माठ आहे साहेब। बाबासाहेबांना त्या इतरांसारखं माठातलं पाणी पिण्याची परवानगी नव्हती। इतरांसारखं त्या माठाला हात लावण्याची परवानगी नव्हती। तहान लागली, पाणी नाही। तहान होती पाण्याची, पण मिळाला अपमान। तहान होती पाण्याची, पण मिळाला अपमान। पण याच वेळी तुम्ही उगवला क्रांतीचा सूर्य महान, क्रांतीचा सूर्य महान। हा अपमान का? कारण एकच, ते दलित होते। अरे दलित दलित क्या कहते हो, दलित ही इस देश की शान है। अरे दलित दलित क्या कहते हो, दलित ही इस देश की शान है। आज तुम जिस कानून कायदे पर चलते हो, आज तुम जिस कानून कायदे पर चलते हो, वो भी एक दलित का लिखा संविधान है, वो भी एक दलित का लिखा संविधान है। बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला। शिका म्हणजे शिक्षण घ्या, संघटित व्हा म्हणजे एकत्र या आणि संघर्ष करा म्हणजे अन्यायाला तोंड द्या। किती बिकट परिस्थिती आली तरी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत अभ्यास करायचा कधी सोडला नाही। एकदा बाबासाहेबांचे पेपर चालू होते। पहिला पेपर देऊन बाबासाहेब घरी येतात। घरी आल्यावर सायंकाळी जेवायला बसतात। जेवता जेवता ते त्यांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना विचारतात, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हणतात, भीमराव आधी तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो। दुसऱ्या दिवशी पेपर देऊन येतात, जेवायला बसतात। जेवता जेवता ते त्यांच्या वडिलांना पुन्हा म्हणतात, बाबासाहेब त्यांच्या वडिलांना रामजी बाबांना विचारतात, बाबा तुम्ही नाही जेवणार? नाही भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो। तिसऱ्या चौथ्या दिवशी मात्र ज्यावेळी बाबासाहेब पेपरवर नेतात त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवायला बसले असताना त्यांच्या मनात अचानक काहीतरी येतं आणि ते विचार करतात की मी रोज बाबांना विचारतो, बाबा तुमचं जेवण? आणि ते सांगतात, भीमराव आधी तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यानंतर या टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर मग माझ्यानंतर माझे बाबा मग खातात काय? त्यांनी जेवता जेवता लगेच त्यांच्या वडिलांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही सांगता भीमराव आधी तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर या टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग माझ्यानंतर तुम्ही खातात काय? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या टोपलीतल्या भाकरीनं भागणारी नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठे पण बघूनच माझं पोट भरेल। भीमराव तुम्ही मोठे व्हा। बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। पुढे भारत देश स्वतंत्र झाला आणि आता स्वतंत्र भारत चालवण्यासाठी कायदा हवा होता। पण पुढे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी भारताचं संविधान तयार केलं आणि त्यातूनच प्रत्येकाला समानता, न्याय, स्वतंत्रता, बंधुता देण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं। अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं। तुमचे मानावेत किती उपकार बाबासाहेब,
तुम्ही या देशाला संविधान दिलं, तुम्ही या देशाला संविधान दिलं. एकदा पंजाबराव देशमुख माझ्या मराठा कुणबी समाजाला न्याय हवा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले होते. दोघांची भेट झाली. दोघं एकत्र बसले असताना बाबासाहेब उठतात आणि पंजाबरावांना म्हणतात, पंजाबराव, हा ज्या मसुदा मी तयार केलाय तो तुम्ही वाचा, तोपर्यंत मी जरा बाहेरून पाय मोकळं करून येतो. बाबासाहेब पाय मोकळे करण्यासाठी निघून जातात. पंजाबराव देशमुख तो मसुदा घेतात आणि पंजाबराव देशमुख तो मसुदा वाचायला सुरुवात करतात. वाचता वाचता काय आश्चर्य, पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. काही वेळातच बाबासाहेब पाय मोकळे करून येतात. पाहतात तर काय, पंजाबराव देशमुखांनी तो मसुदा हातात धरलाय आणि पंजाबराव देशमुखांची नजर फक्त आणि फक्त त्या मसुद्याकडे. मग बाबासाहेब म्हणतात, काय झालं पंजाबराव, तुमच्या डोळ्यात अश्रू का दिसतायत? तसे पंजाबराव म्हणाले, बाबासाहेब, मी या ठिकाणी आलो होतो कारण माझ्या मराठी कुणबी समाजाला न्याय हवा म्हणून. पण बाबासाहेब, इथं आल्यानंतर आणि तुमचा हा मसुदा वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही फक्त माझ्या मराठा कुणबी समाजालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. बाबासाहेब, तुम्ही महान आहात बाबासाहेब. शेवटी जाता मी एवढंच बोलतो, नमन त्या महापुरुषाला, नमन त्या घटनापतीला, नमन त्या न्यायमूर्तीला आणि नमन त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. धन्यवाद. जय भीम.